Okay friends, today we have started the another one types of simple epithelial tissue. In previous lecture we are completed the two simple epithelial tissue. First one is the squamous epithelial tissue and second one is the cuboidal epithelial tissue. Now today we have started the third norm or the third type of simple epithelial tissue, that is known as the columnar epithelial tissue. पा शब्दातच अर्थ आहे columnar epithelial tissue means the simple epithelial tissue which having the single layered salvage. This columnar epithelial tissue which is made up of only one or single layer, that's why they are included in a simple epithelial tissue. ज्यामुळे त्यांना कशामध्ये घेतला आपण simple epithelial tissue. आणि सेकंड थिंग पा शब्दाचा अर्थ काय दिला आपण columnar. So columnar it means that the column like tissue. जर सेलचा आपण शेप पाहिला तर तो शेप कसा असतो, लॉंग असतो, इलॉंगेटेड असतो अँड दे आर अटॅच्ड एज टू एज. इट लुक लाईक अ पिलर लाईक स्ट्रक्चर. दॅट्स वाय धिस टिश्यू इज नोन ॲज द कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. पा जर डायग्रॅमॅटिकली पाहिलं तर डायग्रॅमॅटिकली जो पार्ट्स आहे, जो रेस्ट असणारा किंवा नॉन सेल्युलर मेम्ब्रेन आहे, ज्या नॉन सेल्युलर मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो पा, दॅट इज कॉल्ड एज द बेसमेंट मेम्ब्रेन. अँड ऑन दिस बेसमेंट मेम्ब्रेन द लॉंग सेल्स कशा असतात पा, द लॉंग सेल्स आहेत अँड इलॉंगेटेड सेल्स असतील. Now these are the long elongated cells which is present on the basement membrane. That part is known as the कॉलमनार एपिथेलियल सेल्स. पा या ठिकाणी आपण या ज्या सेल्स दाखवतोय त्या सेल्स कशा असतात, शेप कसा असतो, लॉंग असतात, इलॉंगेटेड असतात अँड दे आर अटॅच एज टू एज अँड इट लुक लाईक अ कॉलम लाईक स्ट्रक्चर. दॅट्स वाय दिस सेल्स इज नोन ॲज द कॉलमनार सेल्स अँड द टिश्यू इज नोन ॲज द कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. पा ज्या ठिकाणी हा बेसला जो पार्ट्स आहे या बेसल पार्टला काय म्हटलं, दॅट इज कॉल्ड एज द बेसमेंट मेम्ब्रेन. हाउ मेनी लेयर, टू लेयर, आउटर अँड इनर. आउटर लेयर प्रेझेंट टुवर्ड्स द कोणत्या साईडला असतो, टुवर्ड्स द एपिथेलियल टिश्यू अँड लोअर प्रेझेंट टुवर्ड द कनेक्टिव्ह टिश्यू. नाव ऑन दिस बेसमेंट मेम्ब्रेन हा पार्ट्स कोणता झाला, दॅट इज नोन एज द बेसमेंट मेम्ब्रेन. On the basement membrane the tissue is present. That tissue is known as the columnar. कोणता टिश्यू म्हटलं आपण पा, columnar epithelial tissue. का म्हटलं, the cells are long elongated in structure which having the dense nucleus. पा या सेल्स मध्ये जो सायटोप्लाझम आहे, these are the surrounding by कुणाचे असतो, न्यूक्लियस. So this granular cytoplasm they are scatteredly present inside the कुणामध्ये प्रेझेंट आहे, present inside the cells which is the long elongated in structure and that is enclosed by the cytoplasm with a prominent nucleus, but the nucleus is present towards the बेसल एंड. याचं बेस्ट कॅरेक्टर लक्षात ठेवा. याआधी आपण दोन टिश्यू पाहिलेले आहेत. कोणते दोन टिश्यू पाहिलं, स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू अँड क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू, ज्यामधील प्रॉमिनंट कोण होता, न्यूक्लियस प्रेझेंट टुवर्ड द कुठं होता, सेंटर. तर या ठिकाणी कॅरेक्टर डिफरन्शिएट करायचं. इथं वाक्य लक्षात ठेवा, द न्यूक्लियस इज प्रेझेंट टुवर्ड द बेसल एंड. पा the prominent nucleus, large sized nucleus or the oval shaped nucleus or elliptical shape of nucleus or rounded shape of nucleus, these are present toward the basal end. पा सेलचा आकार कसा आहे, इलॉंगेटेड आहेत, लॉंग आहेत, कॉलम लाईक आहेत. म्हणून या टिश्यूला काय म्हटलं, कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. दीज आर द रेस्ट ऑन द नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन विच हॅव्हिंग द टू एंड. वन इज द बेसल एंड अँड अनदर वन इज द फ्री एंड. तर या ठिकाणी पहा, जो अप्पर सरफेस असतो या सरफेसला काय म्हणायचं, फ्री एंड म्हणायचं. काय म्हणायचं, फ्री एंड. अँड द लोअर साईड जी आहे ते लोअर साईडला हा पार्ट जो आहे तो कोणत्या साईडचा झाला, दॅट इज नोन एज द बेसल एंड. त्याला काय म्हटलं आपण, बेसल एंड. बेसल एंड अँड फ्री एंड कुणाला म्हटलं पा, द एंड प्रेझेंट टुवर्ड्स द बेसमेंट मेम्ब्रेन दॅट इज द नॅरोअर. पा जर आपण शेप पाहिला तर हा कसा असतो, दिज आर द नॅरो
अँड प्रेझेंट टुवर्ड द कुणाकडे असतो बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेनकडे शेप कसा असतो नॅरो आणि जो फ्री एंड असतो तो कसा असतो ब्रॉडर एंड असतो. त्याला कोणता एंड म्हणतो आपण ब्रॉडर एंड. सो जनरली columnar epithelial cells which having the two end, one is the free and another one is the basal end. Basal end these are present rest on the basement membrane and typically they are having the narrower end. कसा असतो ते narrower end असतो आणि जो free end असतो तो कसा असतो broader end असतो. Now which includes the dense cytoplasm and with prominent nucleus, but this nucleus which is present toward the basal end. हा फक्त कॅरेक्टर इथे लक्षात ठेवा. पहा चारच कॅरेक्टर्स आहेत. फर्स्ट columnar epithelial tissue is the type of simple epithelial tissue which having the column like cell. So this cells is attached edge to edge. It look like the pillars or column like. That's why this tissue is known as the columnar epithelial tissue. This columnar epithelial tissue which is rest on the non-cellular basement membrane where the narrower end is present. That end is known as the basal end and its opposite end that is called as the free end. So in columnar epithelial cell the cells are which having the two end broader and narrow end. The broader end is also known as the free end. These are present towards the lumen or cavity and the narrower end these are rest on the basement membrane. This tissue which enclose the cytoplasm or granular cytoplasm which having the nucleus, but the nucleus is a spherical, rounded or elliptical in shapes, but they are present toward the basal end. Now these are also known as the columnar epithelial tissue. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट लोकेशन लक्षात ठेवायचं आहे. पहा दिस कॉलमनर इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन द कुठे असतो तो स्टमकमध्ये प्रेझेंट आहे. स्टमक इज द पार्ट्स ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचा जो स्टमकचा पार्ट्स आहे या स्टमकमध्ये हा कॉलमनर इपिथेलियल टिश्यू आहे. सो इट इज प्रेझेंट इन द स्टमक और इंटेस्टाइन. इंटेस्टाइनमध्ये सुद्धा हा कॉलमनर इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतो. नाव दिस कॉलमनर इपिथेलियल टिश्यू अगेन प्रेझेंट इनसाइड द एक्सक्रिएटरी ट्रॅक्ट. एक्सक्रिएटरी ट्रॅक्ट्समध्ये सुद्धा हा पाहायला भेटतो. जनरली दोन वाक्य एनसीईआरटीने मेन्शन्स केले ते लक्षात ठेवा. कॉलमनर इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन द कुठं आहे ज्या ठिकाणी आपण त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट्स म्हटलं स्टमक अँड अनदर वन इज द इंटेस्टाइन. तर यांच्यामध्ये हा कॉलमनर इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे अँड विच परफॉर्म द फंक्शन. काय फंक्शन्स करतो. नाव दीज आर परफॉर्म द फंक्शन ॲब्सॉर्प्शन अँड सिक्रिशन. सो दीज आर द फंक्शन्स रेग्युलेटेड बाय द कॉलमनर इपिथेलियल टिश्यू. नाव सेकंड वन कॉलमनर इपिथेलियल टिश्यूच्या नंतर आपण सेकंड टाईप काय म्हटलं बेसिक मेन तीनच टाईप. कोणत्या तीन स्क्वायमोज इपिथेलियल टिश्यू, सेकंड वन इज द क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू अँड थर्ड वन इज द कॉलमनर इपिथेलियल टिश्यू. पण याच्यानंतर काही मॉडिफाईड सेल्स आहेत पहा ज्यांच्यामध्ये आपण टाईप सांगितलं दॅट इज नोन एज द सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. पहा फोर्थ वन म्हटलं आपण कॉलमनरच्या नंतर कोणता पार्ट्स म्हटलं मी सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू कुणाला म्हणायचं पास सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. सेम डायग्राम याच डायग्राममध्ये मी चेंजेस करून दाखवतोय. सिलिएटेड अँड नॉन सिलिएटेड कुणाला म्हणतो आपण क्युबॉइडल असेल किंवा कॉलमनर असेल. ॲक्च्युअल या दोन सेलचा जो फ्री एंड आहे त्या फ्री एंडवर जे न्यूमरस फाईन प्रोटोप्लाझमिक एक्सटेन्शन असतात हेअर लाईक स्ट्रक्चर असतात अशा स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो आपण सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. पा नॉन सिलिएटेड अँड सिलिएटेड कुणाचं नाव दिलं कॉलमनर इपिथेलियल टिश्यू ब्रॉडली क्लासिफाईड इनटू द मेन टू टाइप्स. वन इज द नॉन सिलिएटेड अनदर वन इज द सिलिएटेड. तर याला तुम्ही काय म्हणू शकतात नॉन सिलिएटेड. ॲक्च्युअल नॉन सिलिएटेड असतील तर या सेल्समध्ये एक पार्ट्स तयार होतं. आपण काल याच्याबद्दल बोललो पा नॉन सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू व्हेनेवर दे आर हॅव्हिंग द प्रोजेक्शन्स अँड दॅट प्रोजेक्शन्स विच इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द ॲब्सॉर्प्शन दॅट इज नोन एज द कोणता पार्ट्स म्हटलं आपण याला मायक्रोव्हिलाय. सो ॲट द फ्री एंड और अप्पर सरफेस वियर द मायक्रोव्हिलाय लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट दॅट इज नोन एज द नॉन सिलिएटेड बट ॲट फ्री एंड द मायक्रोव्हिलायज आर प्रेझेंट. याला काय म्हणतो आपण मायक्रोव्हिलाय. सो मायक्रोव्हिलाय इज प्रेझेंट टुवर्ड द फ्री एंड. दीज आर ऑल्सो नोन एज द कोणतं नाव दिलं आपण त्याला नॉन सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. पा इपिथेलियल
टिश्यू. कोणता टिश्यू म्हटलेला? मग तो कॉलमनर असेल किंवा क्युबॉइडल असेल. याच्या अप्पर सरफेसला जर त्याच्या प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन शिवाय जर त्या ठिकाणी हे मायक्रोव्हिलाई लाईक स्ट्रक्चर तयार झालं तर यांना काय म्हणतो आपण? ब्रश बॉर्डर सेल्स. पाहिलं आपण. मग कुणामध्ये पाहायला भेटतात? कॉलमनारमध्येही पण असतात आणि क्युबॉइडलमध्ये पण असतात. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, कॉलमनारमधील जर आपण दोन टाईप्स पडला तर एकाला नॉन सिलिएटेड म्हटलं, यांच्यामध्ये सिली ॲब्सेंट आहेत, बट अनदर वन इज द सिलिएटेड. सो सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू पा सेम कॅरेक्टर. कुणावर रेस्ट करतात? त्या लोअर साईडला असणारा बेसमेंट मेम्ब्रेन आहे. या बेसमेंट मेम्ब्रेनवर लॉंग आणि इलॉंगेटेड ज्या सेल्स आहेत त्या लॉंग आणि इलॉंगेटेड सेल्सचा शेप टुवर्ड्स द कोणत्या साईडला? टुवर्ड्स द बेसल एंड इट बिकम्स नॅरोवर. अशा जर आपण फ्री एंडच्या सेल्स पाहिल्या तर या सेल्सला कोणत्या सेल्स म्हटलं आपण? कॉलमनार इपिथेलियल सेल्स. आणि या कॉलमनार इपिथेलियल सेलचा जो बेसल एंड्स आहे तो बेसल एंड्स कसा आहे पहा? नॅरोवर आहे, विच एनक्लोज्ड. यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? enclosed the cytoplasm. So this is the cytoplasm enclosing cells. इलॉंगेटेड सेल्स असल्यामुळं काय म्हटलं त्याला? कॉलमनार. न्यूक्लियस कुठे प्रेझेंट असतो? टुवर्ड द सेंटर. पा न्यूक्लियस कुठे प्रेझेंट आहे? टुवर्ड द सेंटर. अँड दिस इज नोन ॲज द कोणता पार्ट झाला? कॉलमनार. पण कॉलमनारमध्ये मॉडिफिकेशन कोणतं होतं? सिलिया. सुरुवातीला पा सेल्स आर इलॉंगेटेड, रेस्ट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन, दे हॅव्हिंग द टू एंड, नॅरो एंड प्रेझेंट टुवर्ड द बेसल एंड अँड फ्री एंड प्रेझेंट टुवर्ड द lumen. But these cells which having the nucleus and this nucleus is present towards the basal end, but it's a free end. पहा आता या फ्री एंडच्या वरच्या साईडला जे फाईन न्यूमरस या ठिकाणी काय असतात? एक्सटेन्शन्स होतात. या एक्सटेन्शनला आपण प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन असं म्हणतात. पहा कोणता एंड म्हटलं मी? फ्री एंड. नाव टुवर्ड्स द फ्री एंड. फ्री एंडकडून जे न्यूमरस फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर जे असतात जे मॉडिफाईड होऊन कुणापासून येतात? बेसल बॉडीजपासून किंवा बेसल ग्रॅन्युल्सपासून. ॲक्च्युअल या ठिकाणी सायटोप्लाझममध्ये जो कोणता पार्ट्स प्रेझेंट आहे? बेसल ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. म्हणजे ज्यांचा सायटोप्लाझम कसा आहे? ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. आणि या ग्रॅन्युलर सायटोप्लाझममध्ये जो बेसल ग्रॅन्युल्स आहेत यांच्यापासून जे प्रोटोप्लाझमिक एक्सटेन्शन होतं. कुणाचं होतं? प्रोटोप्लाझमिक एक्सटेन्शन्स. नाव दीज आर ऑल्सो नोन ॲज द सिलिया. याला काय म्हणतो आपण? सिलिया. सो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दॅट सिलिया प्रेझेंट ऑन इट्स फ्री एंड, दिस टिश्यू इज नोन ॲज द सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. काय डिफरन्स आहे पहा? कॉलमनार इपिथेलियल सेलच्या फ्री एंडला प्रोटोप्लाझमिक एक्सटेन्शन जे फाईन न्यूमरस हेअर लाईक स्ट्रक्चर्स येतात त्या पार्टला काय म्हटलं? सिलिया. अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सिलिया दिस कॉलमनार इपिथेलियल टिश्यू दे आर क्लासिफाईड इन द फॉर्म ऑफ सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियल टिश्यू, किंवा यालाच म्हणतो आपण सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. कोणत्या बेसिसवर? डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ सिलिया. सिलिया प्रेझेंट असेल तर सिलिएटेड, नसेल तर नॉन सिलिएटेड. मग सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू विच इज मोस्टली प्रेझेंट इन द ॲक्च्युअल NCERT मध्ये दोन टर्म दिलेत पहा. दिस सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू मोस्टली फाउंड इन अ फॉलिपियन ट्यूब. पहा कुणामध्ये प्रेझेंट असतो? तो फॉलिपियन ट्यूबमध्ये प्रेझेंट आहे. व फॉलिपियन ट्यूब इज द पार्ट्स ऑफ कुणाचा पार्ट्स आहे? दॅट इज नोन ॲज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पहा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे ॲक्च्युअल मेन दोन पार्ट्स असतात पहा. या ठिकाणी आपण यांना आपण फिमेल ओव्हरीज म्हणतो आपण. या फिमेल ओव्हरीजपासून या ठिकाणी जे फिंगर लाईक प्रोसेसेस असतात किंवा याला फिब्री असं म्हणतो आपण. या ठिकाणी फिब्रीजपासून जे एक्सटेन्शन्स होणारा पार्ट्स आहे तो एक्सटेन्शन होणारा पार्ट्स आहे ज्या पार्टला म्हटलं आपण फॉलिपियन ट्यूब. पहा या पार्टला काय म्हटलं मी? फॉलिपियन ट्यूब. हा फॉलिपियन ट्यूबचा पार्ट्स आहे आणि हा फॉलिपियन ट्यूब पार्ट्सपासून या ठिकाणी एक्सटेन्शन्स होऊन हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट तयार होतो. याला काय म्हटलं? ओव्हरी. याला काय म्हटलं? ओव्हरी. पियर ऑफ ओव्हरी. ओव्हरीपासून इनटेक कोण होतं? ओहा.
मग ज्यावेळेस इथं फिमेल गॅमेट्स येतात त्यावेळेस या फिमेल गॅमेटला इंटरनल लाइनिंग या ठिकाणी जो प्रोव्हाइड करणारा पार्ट्स आहे तो कोणता आहे, सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. अँड नाव व्हेनेवर दिस ओहा इट रिलीज इनसाइड द फॉलेपियन ट्यूब विच इज ऑल्सो नोन एज द ओव्हिडक्ट. ॲट दॅट टाइम दिस नॉन मोटाईल फिमेल गॅमेट्स इट बिकम्स मूव्स टुवर्ड्स द फर्टिलायझेशन साइट्स, टुवर्ड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये याला मुवमेंट करण्यासाठी जो मदत करणारा टिश्यू असतो त्याला काय म्हणायचं, सिलिएटेड इपिथेलियल. पुढे हा डिटेल स्ट्रक्चर आहे, फक्त नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला. सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू मोस्टली प्रेझेंट्स इन द फॉलेपियन ट्यूब ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जी फॉलेपियन ट्यूब आहे यालाच दुसरं नाव आहे ओव्हिडक्ट. काय म्हणायचं, ओव्हिडक्ट. ओहा कॅरी करणारी जी ट्यूब आहे किंवा डक्ट आहे त्यांना काय म्हणतो आपण, ओव्हिडक्ट. तर यांच्यामध्ये इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा पार्ट्स कोणता असतो, सिलिया. मग सिलिएटेड इपिथेलियल टिश्यूचं मेन फंक्शन्स काय, द मुवमेंट ऑफ नॉन मोटाईल पार्ट्स ऑर मटेरियल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, दॅट इज कॉल्ड लाईक द स्वीपिंग मुवमेंट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला, स्वीपिंग मुवमेंट किंवा ड्रायव्हिंग मुवमेंट करणारा जो टिश्यू आहे त्या टिश्यूला म्हणायचं सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. So this ciliated epithelial tissue present in the fallopian tube now which is helpful for to movement of कुणाचं, ओहम. ओहम कसं असतो, नॉन मोटाईल, त्याच्यामुळे त्याला मुवमेंट करण्यासाठी कोण मदत करतात, तर स्वीपिंग मुवमेंट करतात, त्यांना काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द सिलिया. सो दॅट इज कॉल्ड लाईक द सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. फर्स्ट वन इज द columnar epithelial tissue. This columnar epithelial tissue classified into the main two types, non ciliated and ciliated. फ्री एंडला सिली absent असेल तर त्यांना काय म्हणायचं, नॉन सिलिएटेड. व्हिअर द प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शनच्या ऐवजी त्या ठिकाणी काय झालं, मायक्रोव्हिलास तयार झाला, तर ब्रश बॉर्डर सेली म्हटलं म्हणजेच हा कोण झाला, नॉन सिलिएटेड. आणि ज्यांच्या फ्री एंडला स्मॉल प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन येतात, बेसल ग्रॅन्युल्स पासून एक्सटेन्शन होतात आणि ते जे हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहे त्यांना म्हटलं सिलिया, म्हणून याचं नाव काय पडलं, सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. आणि हा सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू ॲक्च्युअल हा रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट नंतर फॉलेपियन ट्यूबमध्ये प्रेझेंट्स आहेत. सो दिस सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू अगेन प्रेझेंट इनसाइड द व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. पा कुठे प्रेझेंट येतो, व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. याच्यानंतरचा नेक्स्ट वाक्य लक्षात ठेवा, व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. पुढे आपण पाहणार आहेत नर्वस टिश्यूमध्ये जे ब्रेनचं स्ट्रक्चर असतं त्या ब्रेन्समध्ये व्हेंट्रिकल्स नावाचा पार्ट्स आहे. कुणाला म्हणतो आपण व्हेंट्रिकल्स, पा द कॅव्हिटीज प्रेझेंट इनसाइड द ब्रेन or the hollow cavities present in human brain that is known as the ventricle. पा ह्युमन ब्रेनमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 कॅव्हिटीज असतात आणि त्या कॅव्हिटीजला काय म्हटलं आपण इथं, व्हेंट्रिकल्स नाव दिलं. काय म्हटलं आपण याला, व्हेंट्रिकल्स. सो हाऊ मेनी व्हेंट्रिकल्स प्रेझेंट इन द ह्युमन बिंग, 4 व्हेंट्रिकल्स आर प्रेझेंट. पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत. तर ॲक्च्युअल डायग्रॅमॅटिकली पार्ट्स पाहिला तर असे फर्स्ट अँड सेकंड व्हेंट्रिकल्स असतात. फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल, हा झाला फर्स्ट, हा सेकंड व्हेंट्रिकल कम्युनिकेट होतो, ज्या ठिकाणी पुन्हा इथं थर्ड व्हेंट्रिकल येतं आणि या थर्ड व्हेंट्रिकलपासून परत इथं फोर्थ व्हेंट्रिकल येतात. मग हा झाला थर्ड आणि हा झाला फोर्थ, म्हणजे या ठिकाणी टोटल व्हेंट्रिकल किती आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. द कॅव्हिटी प्रेझेंट इनसाइड द ह्युमन ब्रेन दॅट इज कॉल्ड लाईक द व्हेंट्रिकल. नाव हाऊ मेनी व्हेंट्रिकल इज प्रेझेंट, 4 व्हेंट्रिकल अँड दॅट व्हेंट्रिकल विच इज इंटरनली लाइनड बाय, कुणाला लाइनड बाय करतात, सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. पुढे आपण पाहणार आहेत मॉडिफाईड त्याला इपेंडायमल सेल्स आहेत, त्या ॲक्च्युअल काय करतात, सिलरी मुवमेंट करतात. तर इथं हा प्रेझेंट कोण आहे, इपिथेलियल, पण त्यामधील कोणता, सिलिएटेड व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. देन सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. पा हा झाला पार्ट्स ब्रेनचा. त्यानंतर आपण जर पाहिलं स्पायनल कॉर्ड, तर स्पायनल कॉर्डच्या कॅव्हिटीला आपण ॲक्च्युअल काय म्हणतो इथं, सेंट्रल कॅनल. सो सेंट्रल कॅनल इज द कॅव्हिटी, कुणाची कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी ऑफ स्पायनल कॉर्ड. पा ह्युमन ब्रेन जे स्कल बोनमध्ये प्रोटेक्शन करणारा मेन कमांड्स आणि कंट्रोल ऑफ ऑर्गन म्हटलं तर कोण आहे, ब्रेन. ब्रेनपासून जे एक्सटेन्शन होणारा जो पार्ट्स असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण, स्पायनल कॉर्ड. अँड नाव विच इज वेल प्रोटेक्टेड इन अ बॅकबोन और व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलममध्ये जो एक्सटेन्शन होणारा पार्ट्स आहे त्या पार्टला काय म्हटलं, स्पायनल कॉर्ड. जर आपण या ठिकाणी डायग्रॅमॅटिकल जर पार्ट दाखवला, फॉर एक्झाम्पल हा इथं व्हर्टिब्रल कॉलम आहे
या व्हर्टिब्रल कॉलमच्या मध्ये जे एक्सटेन्शन्स होणारा पार्ट्स आहे ब्रेनपासून येणारा, याला काय म्हटलं आपण, स्पायनल कॉर्ड. काय नाव दिलं आपण याला, स्पायनल कॉर्ड. आणि या स्पायनल कॉर्डच्या मध्ये कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीला काय म्हणतो आपण, सेंट्रल कॅनल. आणि या सेंट्रल कॅनलला लाइनिंग प्रोव्हाइड करणारा जो टिश्यू आहे त्याला काय म्हटलं आपण, सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. पुढे आपण डिटेल्स पाहणार आहेत. अकॉर्डिंग टू NCERT गेलात तर दोन नाव लक्षात ठेवायचं, फॉलोपियन ट्यूबमध्ये प्रेझेंट आहेत, त्यानंतर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट किंवा रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये ज्या काही ब्रॉन्क्युल्स आहेत त्या ब्रॉन्क्युल्समध्ये हा सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू आहे. तर दोन पार्ट, ब्रॉन्क्युल्समध्ये आणि फॉलोपियन ट्यूब, हा तर NCERTचा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. ऑदर्स हा टिश्यू अजून काही ठिकाणी प्रेझेंट आहे, त्याचे रेफरन्सेस आपण पाहिलेत. नाव दीज आर ऑल्सो नोन ॲज द columnar and ciliated and non-ciliated, that is called as the columnar epithelial tissue and ciliated epithelial tissue. यांच्यामध्ये एक लास्ट टिश्यू दिलेला आहे पहा, दॅट इज नोन एज द ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. सिलिएटेड नंतर कोणता म्हटलं आपण, ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. नाव व्हॉट इज द ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. ग्लँड्युलर मीन्स ग्लँड्स. ग्लँड्युलरचा शब्द ॲक्च्युअल हा तयार कुणापासून झाला, ज्याला आपण ॲक्च्युअल काय म्हणतो, ग्लँड्स. सो व्हॉट इज द ग्लँड्स. ग्लँड्स आर those tissue which perform the function secretion. बॉडीमध्ये जे डिफरंट टाईपचे जे केमिकल्स आहेत ते केमिकल सिक्रेट करणारा जो स्पेशलाइज्ड टिश्यू असतो त्या टिश्यूला काय म्हणतो आपण, ग्लँड्स. अँड सच टाईप ऑफ टिश्यू दॅट इज कॉल्ड एज द ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. सो व्हॉट इज द ग्लँड्स. ग्लँड्स इज द टिश्यू which having the secretory cells, they are grouped together or clusters of secretory cells, that is called as the glands. But basically these glands are classified into the main two types depending upon the presence and absence of duct and secretory part. याच्या बेसिसवर on the mode of secretion and depending upon the presence and absence of the duct, that glands are classified into the main two types. First one is the exocrine glands and second one is known as the endocrine glands. पहा नाव लक्षात ठेवा, कोणत्या दोन ग्लँड्स आहेत, एंडोक्राइन ग्लँड्स अँड एक्झोक्राइन ग्लँड्स. दीज आर द टाइप्स ऑफ ग्लँड. कोणत्या बेसिसवर पहा, ज्यावेळेस आपण एक्झोक्राइन ग्लँड्स म्हटलं तर टर्म लक्षात ठेवायचं, एक्झोक्राइन ग्लँड्स दीज आर द विदाउट डक्ट्स, विथ डक्ट, यांना काय म्हणतो आपण, एक्झोक्राइन ग्लँड्सला म्हणायचं विथ डक्ट. ज्यांना डक्ट प्रेझेंट असते अशांना म्हणायचं एक्झोक्राइन ग्लँड. आणि ज्यांच्यामध्ये विदाउट डक्ट असतात किंवा डक्ट अब्सेंट आहेत अशांना काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड एज द एक्झोक्राइन ग्लँड. कोणत्या बेसिसवर, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड ऑब्सेन्स ऑफ डक्ट्स. डक्ट्स नसेल तर एक्झोक्राइन, डक्ट्स असेल तर एंडोक्राइन. पा ॲक्च्युअल या ग्लँडचं फंक्शन्स काय आहे पा, ग्लँड्स विच सिक्रेट द सम केमिकल्स, काय करतात ते सिक्रिशन फंक्शन्स करतात. आणि सिक्रिशन विथ द हेल्प ऑफ, दे कॅन रिचेस अप टू द टार्गेट ऑर्गन विथ द हेल्प ऑफ डक्टनुसार जात असेल तर त्यांना काय म्हटलं, एक्झो. आणि विदाऊट डक्ट म्हटलं तर यांना काय म्हणतो आपण, एंडो. म्हणजेच ज्यावेळेस कोणत्याही ग्लँड्सने जर केमिकल सबस्टन्स सिक्रेट केला आणि डायरेक्टली डिझॉल्व इनसाइड द फ्लुइड और ब्लड, दॅट इज कॉल्ड द endocrine. But whenever they reaches up to the target organ with the help of duct or tube, that is known as the exocrine. तर आपल्याला या दोन ग्लँड्स या ठिकाणी पाहायच्यात. तर फर्स्ट डेफिनेशन, व्हॉट इज माय एक्झोक्राइन ग्लँड. The glands without duct is known as the exocrine glands, and that gland will secrete the different types of chemical. जर एक्झाम्पल पाहिला आपण यांच्यामध्ये येणारा एक्झोक्राइन ग्लँड्स will secrete the saliva. माहिती आपल्याला एक्झाम्पल पहा, सलायव्हरी ग्लँड्स आहेत माउथमध्ये. ज्यावेळेस आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ज्यावेळेस फूड इंजेस्ट करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये चर्विंग मुवमेंट करताना जो सलायवा मिक्स होतो तो सलायवा कोण सिक्रेट करतं, सलायव्हरी ग्लँड. सो सलायवा इज द सिक्रेटरी पार्ट सिक्रेटेड बाय, कोण सिक्रेट करतं, सलायव्हरी ग्लँड्स. सो सलायव्हरी ग्लँड्स इज द एक्झाम्पल ऑफ, salivary glands is the examples of exocrine gland. त्यानंतर पहा, ज्या ठिकाणी पॅन्क्रियाटिक ज्यूस आहे, डिफरंट टाइप्स ऑफ सलायवा म्हटलं या ठिकाणी कोण आहेत, एन्झाईम्स आहेत. त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आहेत. तर या ठिकाणी डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत, डायजेस्टिव्ह ज्यूस म्हटलं किंवा पॅन्क्रियाटिक ज्यूस म्हटलं, एन्झाईम्स म्हटलं, ऑइल्स म्हटलं, दीज आर द एअर व्हॅक्स म्हटलं, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्झोक्राइन ग्लँड्स. पहा एक एक्झाम्पल घ्या आपण. सलायव्हरी ग्लँड्स माउथमध्ये आहे, सलायवा सिक्रेट करतं. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डायजेशन
डायजेशन ॲट दॅट टाइम दे सिक्रेट द डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईम्स और केमिकल, ज्या ठिकाणी आपण एन्झाईम सिक्रेटरी पार्ट म्हटलं. त्यानंतर डायजेस्टिव्ह ज्यूस म्हटलं तर डायजेस्टिव्ह ज्यूस पॅन्क्रियाटिक ज्यूस आहेत. यांच्यानंतर HCl आहे. ऑल दीज आर द गॉल ब्लॅडर आहे. त्या ठिकाणी सिस्टिक डक्टपासून सिक्रेट होणारे केमिकल्स आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार. इन शॉर्ट लक्षात ठेवायचं, ज्या ग्लँड्स केमिकल सबस्टन्स सिक्रेट करतात ते टार्गेट ऑर्गनपर्यंत रीच करण्यासाठी तिथं विथ द हेल्प ऑफ डक्ट असतात. अशा डक्ट असणाऱ्या ग्लँडला काय म्हणायचं, एक्झोक्राइन ग्लँड. सो एक्झोक्राइन ग्लँड इज द टाइप ऑफ ग्लँड इन विच द डक्ट इज प्रेझेंट अँड डक्ट विथ द हेल्प ऑफ डक्ट दे रिलीज द chemicals or with the substances where they are reaches and they are perform their target function. Saliva, enzyme, digestive juice, oils, airwax, all these are the parts of secretory secretion from the exocrine gland. Example म्हटलं salivary gland लक्षात ठेवा. त्यानंतर sebaceous glands जे स्किन मध्ये ऑइल सिक्रेट करणार असतात त्याला काय म्हणतो आपण, sebaceous gland. किंवा स्किन मध्ये स्वेट ग्लँड्स असते जो स्वेट फॉर्मेशन्स करतात. एक्झाम्पल लक्षात ठेवायचा, स्वेट ग्लँड्स नाव ज्याला आपण घाम ग्रंथी असं म्हणतात. एक्सेस वॉटर जे आहे ते थर्मो रेग्युलेशन टेम्परेचर मेंटेन करताना जो बॉडीतून एक्सेस स्वेट फॉर्मेशन होतं, घाम ग्रंथी ज्याला म्हणतो आपण. दीज आर द टाइप्स ऑफ एक्झोक्राइन ग्लँड्स. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्झोक्राइन ग्लँड. याच्यानंतर पहा इथं नाव दिलं आपण एंडोक्राइन ग्लँड्स. The glands without duct, that is called like the endocrine gland, and such type of gland which secrete the chemical. यांच्यापासून जे केमिकल सिक्रेट होतात या सर्व केमिकलला एक वर्ड लाव दिलं जातं, दॅट इज कॉल्ड लाईक द हार्मोन्स. काय म्हणतो आपण त्याला, हार्मोन्स. डिफरंट टाइप्स ऑफ हार्मोन्स प्रेझेंट इन अवर बॉडी विच रेग्युलेट द केमिकल कोऑर्डिनेशन टू इंटरनल एन्व्हायरमेंट. बॉडीमध्ये जे होमिओस्टॅटिस किंवा इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन केलं जातं आणि जे मेटाबॉलिझम रेग्युलेट होतं त्यासाठी अशा काही केमिकलची गरज आहे की जे केमिकल कोण सिक्रेट करतं, एंडोक्राइन ग्लँड. अशा सर्व केमिकलला एक वर्ड द्यायचं, दॅट इज कॉल्ड लाईक द हार्मोन्स. So endocrine glands we secrete the chemical, that chemical is known as the hormones. So hormone producing gland कोणते आहेत मग, endocrine glands आहेत. एक्झाम्पल जर पाहिलं आपण त्यामधील पाहिलं आपण ब्रेनमध्ये पिट्युटरी ग्लँड्स आहे, पिट्युटरी ग्लँड्स. त्यानंतर ब्रेन्समध्येच पाहिलं असेल तर आपण पेनियल बॉडी आहे. नाव दीज आर प्रेझेंट इनसाइड द ब्रेन. किंवा आपण नेक रिजनमध्ये पाहिलं तर थायरॉइड ग्लँड्स आहेत. पहा थायरॉइड ग्लँड्स असतील किंवा यांच्यामध्येच पॅराथायरॉइड ग्लँड्स असतात, पॅराथायरॉइड ग्लँड्स. नाव अनदर वन इज द थायमस ग्लँड्स आहेत. पुढे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत. थायमस ग्लँड नंतर या ठिकाणी किडनीच्या वर जे प्रेझेंट असते त्याला काय म्हटलं आपण, ॲड्रिनल ग्लँड्स आहे. त्यानंतर आयलेट्स अँड लँगरहान्स ग्लँड्स आहे ज्याला एक्झोक्राइन पार्ट्स ऑफ द पॅन्क्रियाज असं म्हणतो आपण. नाव अनदर वन इज द सेक्स ग्लँड ज्यांना काय नाव देतो आपण, टेस्टिस. पा टेस्टिस अँड ओव्हरीज, दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ ग्लँड. पिट्युटरी ग्लँड, पिनियल बॉडी, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, आयलेट्स अँड लँगरहॅन्स ग्लँड, अँड अनदर वन इज द टेस्टिस अँड ओव्हरीज. सो ऑल दीज आर द नेम्स ऑफ, कुणाचं नाव आहे हे, that is known as the endocrine glands. So that is known as the types of gland. आपल्याला पुढे डिटेल्समध्ये पाहायचे. आता याचा रेफरन्स कुठे आलेला आपल्याला, इपिथेलियल टिश्यू. पा इपिथेलियल टिश्यूमध्ये ज्या या ग्लँड्स आहेत त्या ॲक्च्युअल शब्दामध्ये अर्थ दिलेला आहे. एक्झो मीन्स आउटसाइड, and endo means inside, and crine means secretion. So inside secretion or secrete outside or reaches up to the target with the help of duct. तर याच्यानुसार या दोन ग्लँड्स लक्षात ठेवायचे आहेत, एक्झोक्राइन अँड एंडोक्राइन. आणि यांच्यानंतर जिथे हार्मोन्स वर्ड येईल तर एंडोक्राइन ग्लँड्स. पण स्पेशल इपिथेलियल टिश्यू म्हणताना डिपेंडिंग अपॉन द number of cells, this glandular epithelial tissue are again classified into the main two types. कोणत्या बेसिसवर म्हटलं, this glands depends upon the नंबर ऑफ सेल किंवा काय म्हटलं आपण त्याला, नंबर ऑफ सेलच्या बेसिसवर पाहिलं तर त्या ठिकाणी परत या ग्लँडच्या आपण दोन टाइप्स पाहणार आहात. एकाला म्हणतो आपण युनिसेल्युलर, सिंगल सेल नसेल तर काय म्हणतो आपण त्याला, युनिसेल्युलर ग्लँड्स, अँड अनदर वन इज द मल्टी सेल्युलर ग्लँड्स.
So how many types of glands? These are the two types of gland depending upon criteria कोणता? Number of cells. Whenever the specialized cell, single cell which having the ability to secretion, so that is called as the unicellular gland. And these are the examples of, यांच्यामध्ये example लक्षात ठेवा, goblet, काय म्हणतो आपण त्याला? goblet tissue, goblet cell present in कुणामध्ये असतात? एलिमेंटरी. यावर्षी क्वेश्चन विचारला होता पहा, एलिमेंटरी कॅनल, जो डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट्स आहे त्याला काय म्हणतो आपण? एलिमेंटरी कॅनल. आणि एलिमेंटरी कॅनलच्या मध्ये गोबलेट सेल असते. ही सेल्स कोणती आहे? युनिसेल्युलर ग्लँड. अँड सेकंड आहे ज्याला मल्टी सेल्युलर म्हटलं, विच इज मेड अप ऑफ मेनी सेल. द एक्झाम्पल इज नोन एज द सलायव्हरी ग्लँड्स. सो सलायव्हरी ग्लँड इज द एक्झाम्पल ऑफ मल्टी सेल्युलर ग्लँड. गोबलेट सेल्स इज द एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलर ग्लँड. डिपेंडिंग अपॉन द नंबर. किती टाइप्स इथं? दोन. एकाला म्हटलं आपण goblet cells of elementary canal, unicellular, and another one is the multicellular. तर या टिश्यू मध्ये आपल्याला परत पाहायचं आहे की युनिसेल्युलर ग्लँड्स मध्ये जे गोबलेट सेलचं स्ट्रक्चर काय आहे आणि याच्यानंतर मल्टीसेल्युलर मध्ये सलायव्हरी ग्लँडचं स्ट्रक्चर काय आहे. तर आपल्याला NCERT मध्ये थोडासा पुढे रेफरन्सेस येणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय स्ट्रक्चर ऑफ गोबलेट सेल अँड इट्स सिक्रीशन. पण हा पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करतो. बिफोर हा स्टार्ट करण्याच्या आपण जो डिस्कस केलेला पार्ट्स आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. पा आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण? कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. नाव इमेज मध्ये पाहतोय आपण सेल्स. पा कोणत्या टाइपचे आहेत? इलॉंगेटेड्स आहेत. पा कॉलमनार एपिथेलियल टिश्यू मेक्स और प्रेझेंट्स और फाउंड इनर लाइनिंग ऑफ स्टमक, इंटेस्टाइन अँड अदर इंटरनल ऑर्गन्स. पा इंटरनल ऑर्गन्स मध्ये या ठिकाणी आपण इमेज मध्ये पाहतोय दॅट इज कॉल्ड एज द स्टमक. या स्टमकला इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर इथून पुढे जो स्टार्ट होतो त्या पार्टला काय म्हणतो आपण? इंटेस्टाइन अँड अदर इंटरनल जे ऑर्गन्स असतात त्या ऑर्गन्स मध्ये हा कॉलमनार एपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. पा हा कोणता पार्ट्स आहे? किडनी ट्युब्युल्स म्हणजे हा एक्सक्रेटरी सिस्टीमचा पार्ट्स आहे. ज्या ऑर्गन्स मध्ये इंटरनल जे हॅलो ऑर्गन्स असतात यांच्यामध्ये तो लाइनिंग प्रोव्हाइड करतो. दॅट इज कॉल्ड एज द कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. स्पेशल लक्षात ठेवायचं, इन कॉलमनार एपिथेलियल टिश्यू द सेल्स आर टॉल. सेल्स कशा असतात? टॉल असतात किंवा इलॉंगेटेड. इट लुक लाईक द पिलर लाइक्स. नाव इट्स अँटेरियर सरफेस. आता ऍक्च्युअली याला अप्पर आणि लोअर ज्यावेळेस म्हणतो आपण, तर अप्पर आहे तो कोणता? त्याला अँटेरियर एंड्स. जो फ्री एंड आहे त्याला अँटेरियर म्हणा आणि जो बेसमेंट मेम्ब्रेन वर प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं पोस्टेरियर एंड. तर या इलॉंगेटेड सेल्स मध्ये पहा हा एंड कोणता झाला? पोस्टेरियर एंड. हा झाला अँटेरियर. अँटेरियर एंड कसा असतो? फ्री असतो आणि तो ब्रॉडर असतो. आणि लोअर एंड जो आहे त्याला बेसल एंड आणि तो कसा असतो? नॅरोवर. जो रेस्ट कशावर करतो? बेसमेंट मेम्ब्रेन. सो इन कॉलमनार एपिथेलियल टिश्यू द anterior ends are the much more border than the posterior narrow end which is rest on the basement membrane. So that is called as the columnar epithelial tissue which having the oval or elliptical or rounded nucleus present toward the basement membrane. Now columnar epithelial tissue, they are classified into the main two types. One is the ciliated columnar epithelial tissue and another one is the non-ciliated. जो आता आपण इमेज मध्ये पाहिला तो याच्या फ्री एंडला सिलिया प्रेझेंट आहेत का? नाही आहेत. तर काय म्हणायचं ना? नॉन सिलिएटेड एपिथेलियल टिश्यू, नॉन सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. आणि या ठिकाणी पहा अप्पर सरफेसला कोणता दिसतो? इथं प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन सिलिया प्रेझेंट आहे. त्यांना काय म्हणतो आपण? सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. ऍक्च्युअल कॉलमनार मध्ये सुद्धा ह्या दोन टाइप आहेत. मग या ठिकाणी आपण कॉलमनार पाहतोय. त्याच्यानंतरची टाइप कोणती पाहिली आपण? सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. पा ऍक्च्युअल लोकेशन पा हा कोणता पार्ट्स आहे? दॅट इज कॉल्ड लाईक द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. नॉस्ट्रिल्स मधून या ठिकाणी तो इनर इनटेक करतोय म्हणजे या ठिकाणी रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये आणि नंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधील फॉलोपियन ट्यूब मध्ये पार्ट्स प्रेझेंट आहेत. ऍक्च्युअल NCERT मध्ये मेन्शन्स केलेलं पा सिलिएटेड एपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन द हॅलो ऑर्गन. कुणामध्ये प्रेझेंट आहे? ब्रॉन्क्युअल्स. ऍक्च्युअल याच्यानंतरचा जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे यांना काय म्हणतो आपण? ब्रॉन्क्युअल्स. तर ब्रॉन्क्युअल्स मध्ये प्रेझेंट आहे आणि फॉलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट ऍक्च्युअल हा पार्ट्स इथं इमेज मध्ये पाहतोय. कोणती सिस्टीम आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये हा पार्ट्स कोण झाला? ओहरी. ओहरी मधून इथं रिलीज काय होतो? ओहा. आणि हा ओहा या ठिकाणी स्वीपिंग मुवमेंट करतो किंवा याला नॉन मोटाईल फिमेल गॅमेट्सला मुवमेंट करण्यासाठी इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा टिश्यू असतो. त्या टिश्यूला काय म्हणतो आपण? सिलिएटेड एपिथेलियल टिश्यू. पा
ciliated, columnar epithelial and columnar epithelial. These are the two types of tissue. They are tall, similar character, pillar like with anterior free end much more broader than the posterior narrow end but attaches with the basement membrane. Difference काय? ब्रॉडर एंडला जो फ्री एंड्स आहेत यांच्यावर प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन्स आहेत. द एंटेरियर फ्री एंड शोज द प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ thin protoplasmic extensions called cilia which are seen arising from the basal granule. सायटोप्लाझम मध्ये जे बेसल ग्रॅन्युल्स असतात त्या बेसल ग्रॅन्युल पासून जे प्रोटोप्लाझमिक एक्सटेन्शन्स होतात याच एक्सटेन्शनला काय म्हणायचं? सिलिया. अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सिलिया दॅट टिश्यू इज नोन एज द ciliated columnar epithelial tissue. Other characters same. Nucleus is oval, placed toward the basal end. Non-cellular basement membrane वर रेस्ट करतात. एक फंक्शन्स व्हायब्रेटरी मुवमेंट्स म्हणजे एखादा मटेरियल फॉरेन मटेरियल असेल तर त्या मटेरियलला स्वीपिंग मुवमेंट करणं किंवा व्हायब्रेटरी मुवमेंट करून त्याला पार्टिकलला मूव्ह करण्यासाठी मदत करणारा हा कोण असतो? सिलिया. सो सिलिया आर द कॅपेबल ऑफ व्हायब्रेटरी मुवमेंट. नाव सिलिया हेल्प्स इन द मुवमेंट ऑफ नॉन मोटाईल ओहम. या ठिकाणी ओहरी मधून रिलीज काय होतो? ओहम. नॉन मोटाईल ओहम म्हणजेच कोण आहे? फिमेल गॅमेट्स. या फिमेल गॅमेट्सला मुवमेंट करताना इथे इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड कोणी केल्या? सिलियानं. म्हणून या सिलिया विच इज हेल्पफुल फॉर द मुवमेंट ऑफ नॉन मोटाईल ओहम. सो दॅट इज कॉल्ड एज द सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. आपण याच्यामध्ये एक सेकंड टाइप पाहिली होती पहा. काय म्हटलं त्याला आपण? नॉन सिलिएटेड. म्हणजे फ्री एंडला सिलिया प्रेझेंट आहेत का? नाही आहेत. बट द फ्री एंड where the microvilli without cilia but where the extension किंवा inclusion bodies तयार होतात आणि inclusion मुळे त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी प्रोटोप्लाझमिक प्रोजेक्शन्स येतात. त्याला प्रोटोप्लाझमिक एक्सटेन्शन म्हटलं, याला प्रोटोप्लाझमिक प्रोजेक्शन्स म्हणायचं. म्हणजे आपण पाहिलं असेल जो मायटोकॉन्ड्रियाचं इनर मेम्ब्रेन आहे त्या इनर मेम्ब्रेनला इन फोल्ड्स होतात त्याला आपण क्रिस्टी म्हटलं. सेम फ्री एंडला सिलिया शिवाय तो मध्ये प्रोजेक्शन्स तयार करतात त्यामुळे असं व्हिलाय लाईक स्ट्रक्चर तयार होतं. या व्हिलायला काय म्हणतो आपण? मायक्रोव्हिलाय. अपायकल रिजन शोज द प्रेझेन्स ऑफ फिंगर लाईक protoplasmic projections called as the microvilli and which is helpful in the increase the surface area for absorption. म्हणजे ऍब्सॉर्प्शन्स करण्यासाठी ह्या मायक्रोव्हिलाय मदत करतात. सो दॅट इज कॉल्ड एज द नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियल टिश्यू. याच्यानंतर पाहिलं आपण ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. तर ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू मध्ये बेसिकली पाहिलं जो सिक्रेटरी पार्ट्स असतो जे स्पेशलाइज्ड इपिथेलियल सेल्स आहेत अँड विच हॅव्हिंग द एबिलिटी टू सिंथसाइज द डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाइम्स, हार्मोन, sweat, oils which perform the function that is called as the glands. That's why the name is known as the glandular epithelial tissue. Now these secretions are carried out with the help of duct. With the help of duct असेल on the basis of surface किंवा on the surface or into the blood. ज्यावेळेस आपण with the help of duct म्हणताल त्यावेळेस त्यांना काय नाव देतो आपण? एक्झोक्राइन. आणि विदाउट डक्ट असेल तर एंडोक्राइन डिपेंडिंग अपॉन द मोड ऑफ सिक्रेशन. मोड ऑफ सिक्रेशनच्या बेसिसवर यांच्यामध्ये इपिथेलियल सेल्सला किंवा इपिथेलियल टिश्यूला डिफरन्शिएट ग्लँड्युलर इपिथेलियल म्हटलं तर कुणामध्ये केलं आपण? एंडोक्राइन अँड एक्झोक्राइन. एंडोक्राइन ग्लँड्स कशा असतात? विदाउट विदाउट डक्ट त्यांना काय म्हणतो आपण? एंडोक्राइन. आणि विथ डक्ट असेल त्याला म्हणतो आपण एक्झोक्राइन. दोन पार्ट्स मध्ये पहा. दॅट इज कॉल्ड द pituitary glands which is located in the brain. Now these are the smallest endocrine gland. These are the master of endocrine gland. पुढे आपल्याला डिटेल स्ट्रक्चर पाहायचं आहे. तर pituitary glands is the example of endocrine gland and these are the with duct. इथं डक्ट प्रेझेंट आहे. मग डक्ट द्वारे जर सिक्रेटरी पार्ट रिचेस होत असेल त्याला काय म्हणतो आपण? एक्झोक्राइन ग्लँड. तर इन नेक्स्ट लेक्चर आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहेत एक्झोक्राइन ग्लँड, एंडोक्राइन ग्लँड्स अँड युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, ज्यामध्ये आपल्याला पाहायचंय गोबलेट सेल्स ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड सॅलिव्हरी ग्लँड्स ऑफ मल्टीसेल्युलर ग्लँड. तर याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय द व्हेरियस टाइप्स ऑफ ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. Okay, now let us stop here. Remaining part will be start in next lecture. Thank you.